रायडर्स जे आहेत त्यांनी कृपया मदत करायची। श्रीवास्तव सर धन्यवाद, तुम्ही आतापर्यंत बाउंड्री रायडर्स म्हणून काम केलेले आहे। फिल्डिंग लवकरात लवकर लावायची आहे, बॅटर आलेले आहेत, फिल्डिंग लवकरात लवकर लावायची आहे। आपल्याला पुढच्या मॅचेस पण घ्यायच्या आहेत, पण तुम्ही वेळेत खेळलेला आहात, वेळेत मॅचेस होत आहेत, पण लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे। स्ट्राइकला आहेत योगिता, डॉक्टर योगिता पोटे, आणि नॉन स्ट्राइकला आहेत डॉक्टर प्रज्ञा वाघ, दोन्ही राईट हँडेड बॅट्समन आहेत। पाहूया शेवटी ते काय करतायत, सध्या त्यांचं डिस्कशन चाललेलं आहे, पण सध्या स्ट्राइकला आहेत डॉक्टर कचऱ्याच्या डस्टबिन बॅग्स आणलेले आहेत, कचरा तिथेच टाकायचा आहे। नॉन स्ट्राइकला आहेत डॉक्टर प्रज्ञा वाघ, डॉक्टर प्रज्ञा वाघ, आत्माराम वाघ, प्रज्ञा वाघ आणि त्यांची मुलगी आय थिंक जुई, ती सुद्धा उत्तम असे क्रिकेट खेळते। या षटका या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे। बॉलर नेम आहे डॉक्टर नीलम कोळपे पाटील, राइट हँडेड बॅट्समॅन, राइट हँडेड बॉलर। डॉक्टर कल्याण घोडके, डॉक्टर लोमटे सर, थावरे सर, बघूया आता 30 रनचं हे टार्गेट कसं कव्हर करतायत ते। पहिला चेंडू आणि हा उत्तम असा चौकार, पहिल्याच बॉलला चौकार, लेग साइडला बॉल टाकलेला आहे आणि चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे। 30 धावा हे लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करतानाच पहिला चेंडू। आम्ही सगळं सांगू शकतो, कॉमेंटेटर आहेत आम्ही। या ना या हो सर, द्या इकडे। परत एकदा टोललेला चेंडू बघूया आणि दुसरा चौकार। या मॅचला पण सलग 3 चौकारला प्राइज आहे, सलग 3 चौकारला प्राइज आहे, विसरू नका। आणि मित्र हो, विसरू नका, जेंट्स मॅच मध्ये सलग 3 सिक्सरला 2100 रुपयाचं प्राइज महावीर हॉस्पिटल तर्फे जेंट्सला। डॉक्टर योगिता पोटे यांच्या या बॅट मधून आलेले हे 2 लागोपाठ चौकार आणि तिसरा चौकार येतो की नाही हे आपल्याला पुढच्या चेंडूवरती कळेल। डॉक्टर योगिता पोटे स्ट्राइकला, सर कदाचित ही मॅच 2 ओव्हर मध्ये संपेल असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय। पहिले 3 चेंडू 3 चौकार, यस 3 चेंडू आणि 3 चौकार, प्रॅक्टिसचा खेळ। डॉक्टर योगिता पोटे यांना डॉक्टर रोहिणी सारोक यांच्यातर्फे 1100 रुपयाचं प्राइज आहे। आजची ओपीडी निघालेली आहे मॅडमची। बघूया आता हा चौथा चेंडू काय होतोय आणि हा मारण्याचा प्रयत्न पण झालेला आहे। बॉल 3 चेंडू नंतर कमबॅक केलेलं आहे सर। सुंदरसी बॉलिंग, कोळपे पाटील मॅडम बॉलिंग टाकतायत। पहिल्या षटकातला हा 5वा चेंडू बघूया काय करतोय। परत एकदा मारण्याचा प्रयत्न, परत एकदा हा डॉट। 12 रन 5 चेंडू आणि 12 रन। हा बघूया मारतायत का, आणि हा उचलून मारलेला चेंडू बघूया किती धावा काढतायत, किती रन मिळतायत। आणि परत एकदा हा पकडण्याचा प्रयत्न
4 गेला नाही हेच मनातल्या मनात त्यांनी मनाला शांती दिली असेल की आपण 4 नाही गेलेले, 2च रन या ठिकाणी भेटलेले आहेत. उत्तम अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. एकच रन म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. 1च रन काढलेला आहे. सुंदरचं क्षेत्ररक्षण डॉक्टर हर्षदा जोशी मॅडमनी जशी आपली बॅटिंग सुंदर केलेली आहे त्याचप्रमाणे बघूया ते गोलंदाजीमध्ये काय किमया करतायत, काय जादू करतायत. डॉक्टर हर्षदा जोशी उजव्या हाताच्या गोलंदाज डॉक्टर जोशी. दुसरा षटक हा पहिला चेंडू. बघूया काय ते कमी करतायत. आणि दुसरा षटक पहिला चेंडू. धाव संख्या झालेली आहे संघाची 13. आणि हा परत एकदा सुंदरसा मारण्याचा प्रयत्न आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण. डॉक्टर प्रिया यांनी अतिशय उत्तम असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. पण 1 रन थांबू शकल्या नाहीत आणि 14 रन. बघूया चेंडू, पुढचा चेंडू काय होतंय. हा परत एकदा हे करण्याचा प्रयत्न, 1 रन काढायचा प्रयत्न त्यांचा. पण बीट झालेले आहेत फलंदाज. डॉक्टर सुचिता जाधव यांचं मंचावरती स्वागत DSSF कमिटी तर्फे. डॉक्टर सुचिता जाधव. डॉक्टर हर्षदा जोशी. दुसरा षटक, चौथा चेंडू. बघूया मारण्याचा प्रयत्न आणि परत एकदा नफीतुली त्यांनी LBW साठी आय थिंक अपील केलेली आहे पंचांकडे. LBW नाही, हा प्रकार नाही आपल्याकडे. पूर्ण टुर्नामेंट मध्ये LBW नाहीये. चौथा चेंडू. सुंदर से है. अंपायर सर, चेंडू किती झालेत? 2 बाकी आहेत. पाचवा चेंडू. दुसरं षटक डॉक्टर जोशी. क्या बात है, क्या बात है. सुंदरशी ही जबरदस्त गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. जशा प्रकारची बॅटिंग होत होती तशाच प्रकारची गोलंदाजी या विकेटमध्ये, या ओव्हरमध्ये बघायला मिळते. आणि खेळामध्ये एक वेगळ्या प्रकारची चुरस मला बघायला मिळते. जशी काही की बॅटिंग सुरू झालेली, आता थोडासा हा खेळ थोडासा कडक होत आहे. गोलंदाजाकडे थोडासा झुकलेला वाटत आहे. बघूया या बॉलला काय होत आहे. दुसऱ्या षटकामधलं परत काहीतरी आय थिंक यांच्यामध्ये हितगुज चाललेली आहे. विकेट घेण्याचा हा प्रयत्न डॉक्टर जोशी यांचा. कानात काहीतरी सांगितलेलं आहे, तो थोडंसं पुढं हो, थोडं मागे हो. बघूया कॅच येण्याची शक्यता आहे का. परंतु तीच खेळी जर समजा फलंदाजाने घेतली तर या बॉलला सिक्सरही बसू शकतो. आणि फर्स्ट सिक्सर ऑफ द मॅच अँड फर्स्ट सिक्स ऑफ द टुर्नामेंट. लेट्स सी डॉक्टर प्रज्ञा वाघ. 3 चौकारानंतर आपण हा दुसरं षटक अतिशय उत्तम प्रकारे पाहिलेलं आहे. बघूया आता या षटकातला शेवटचा चेंडू काय घेऊन येतोय. पाहूया मारण्याचा प्रयत्न. ही शक्यता आहे, काय होते, पकडण्यात जातोय का बॉल. कॅप्टन 2 धावा. खूप सुंदर. कॅप्टनच्या हातून मिसफिल्ड आणि 2 धावा. आणि दुसरं षटक संपताना संघाची धाव संख्या झालेली आहे 16 धावा. फक्त विजयासाठी 14 धावांची गरज. विजयासाठी 14 धावांची गरज. अतिशय सुंदरसं हे पहिलं षटक त्या घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांची धाव संख्या चांगलीच उंचावलेली आहे. फक्त 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. षटक बाकी आहेत 18 चेंडू आणि 14 धावा. 18 चेंडू आणि 14 धावा. सर पहा, पहिल्या मॅचला पण पाहिलं आपण 2-3 ओव्हर पर्यंत 8 रन असा स्कोर होता. नंतर चौकारांची आतषबाजी झाली आणि एक आपल्याला संजीवनी भेटल्यासारखं ह्या टीमला भेटला. आणि आता पण पहा की 3 चौकार आल्यानंतर खरंच कौतुक हर्षदा जोशी मॅडमचं की कमी स्कोर असताना 13 रन आल्यानंतरही सुद्धा ह्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन दिलेत. खरंच कौतुकास्पद आहे. आणि मॅच थोडीशी त्यांनी कंट्रोल मध्ये आणलेली. समजा याच षटक मध्ये गोलंदाज कोण आहेत, गोलंदाजांचं नाव गोलंदाज रुपाली जाधव. जर या ओव्हर मध्ये रुपाली जाधव नाहीयेत.
डॉक्टर माने मॅडम आहेत. माने मॅडम. डॉक्टर माने, जर या षटकामध्ये मला वाटतं एखादी विकेट आणि जर थोडंसं कमी रन दिले तर मॅच मध्ये परत एकदा एक चुरस तयार होणार. येण्याची नक्कीच सर, शक्यता आहे. नक्कीच नक्कीच शक्यता. वी आर कॉमेंटेटर्स, वी आर नल. हे परत एकदा मारण्याचा प्रयत्न. उत्तम असा हा फटका आणि बघूया फिल्डिंग होतीये का. फिल्डिंग झालेली आहे. 2 साठी प्रयत्न होतोय का नाही, पण एकाच डाव्यावरती आपल्याला समाधान पाहायला भेटलेलं आहे आणि या एकाच धावेबरोबर स्कोर झालेला आहे 17 आणि कोणत्या टीमला खतरा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आता सर. अतिशय सुंदरसं क्षेत्ररक्षण. चौकार वाचवलेले आहे स्वतःच्या संघासाठी आणि 3 धावा संघासाठी वाचवलेल्या आहेत. बघूया तिसऱ्या षटकाचा हा दुसरा चेंडू. विकेट, चौकार का 6. हा परत मारण्याचा प्रयत्न आणि हा डॉट चेंडू. या डॉटनी धडधड वाढवणार असं दिसतंय सर. ही मॅच तेवढी सोपी वाटत नाही. माझे शब्द मी मागे घेतो की 2 ओव्हर मध्ये संपवतील, पण नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हा क्रिकेटचा खेळ भल्याभल्यांना खेळायला लावतो. रोमांचकारी ही होत असणारी मॅच. तिसऱ्या षटकामध्ये दबाव तयार करण्यात येत आहे फलंदाजावरती आणि उंच गेलेला हा चेंडू, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा पडलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नसल्यामुळे इथे संधी होती कॅच करण्याची. एक धाव पळून काढलेली आहे डॉक्टर प्रज्ञा वाघ यांनी. फलंदाज योगिता पोटे आतापर्यंत एकही विकेट यांना प्राप्त झालेली नाहीये, पण पाहूया आता या चौथ्या चेंडूचा काय खेळ होतो. डॉक्टर योगिता पोटे. तिसऱ्या षटकाचा हा चौथा चेंडू. ओ हवेत गेलेला आणि कॅच करण्याचा सुंदरसा हा प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा आणि कॅचचा. प्रॅक्टिस थोडीशी कमी पडलेली आहे. हँड आय खूप सुंदर प्रयत्न. हँड आय कोऑर्डिनेशन थोडंसं कमी. येस, देर इज अ चान्स टू इम्प्रूव्ह नेक्स्ट टाइम. चला तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. 2 चेंडू बाकी आहेत अजून. 2 चेंडू बाकी आहेत. आणि सुंदरसा हा यॉर्कर. खूप सुंदर यॉर्कर टाकलेला आहे सर. एक लक्षात घेतलं का सर की योगिता पोटे आणि प्रज्ञा वाघ हे तुफान फलंदाजी करतात, पण त्यांनी आता माइंड गेम समोरच्या टीम साठी सुद्धा सुरू केले की आता चौकार नाही, आता एका दुकाने सुद्धा रन येतील, कारण की पहिल्या ओव्हरलाच त्यांनी ते काबीज केलेले आहे. त्यामुळं कारण डॉक्टर प्रज्ञा वाघ यांना एक सुंदरचा कान मंत्र त्यांच्या मिस्टरांकडून मिळालेला आहे. बॉल हुकला तरी चालेल, परंतु विकेट सोडायची नाहीये आणि बॉल लूज भेटला तर 6 मारायचा आहे. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि खरंच बघूया काय होतंय, काय बिघडतंय. रनआउटचा चान्स होतोय का, पण नाही 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 आणि नाही. आणि अंपायर सर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर 3 षटक संपताना संघाची धाव संख्या झालेली आहे 12 बॉल आणि 11 धावांची गरज. ड्रिंक ब्रेक प्रत्येकाच्या कोचनी. कोच जाऊ शकतो, एक प्लेअर जाऊ शकतो. प्लेइंग 11 बाकीचे जे प्लेयर्स आहेत त्यांना कुंदन सर आणि पवार सर. कुंदन सर, पवार सर. बघा मित्र, मॅच सुरू झाली होती एक साइडनी, परंतु आता पाणी घेऊन जा. परंतु आता असं वाटत आहे की 12 बॉल 11 रन इझी टास्क वाटते, परंतु काही सांगू शकत नाही. एक जर विकेट पडली आणि या ओव्हर मध्ये जर समजा एक पण चौकार नाही बसला तर मॅच मला वाटतं थोडीशी फिरू शकते. रोमांचकारी अशी होणारी मॅच. बघूया काय होतंय ते. सर एक लक्षात घ्या, पहिल्या 3 चेंडूवरती 12 रन आले 12, आणि त्यानंतर पुढच्या 15 चेंडूवरती मला असं वाटतं 5च धावा आल्या. 17 धाव किती धावसंख्या, सॉरी 19 धावसंख्या, म्हणजे पुढच्या 15 चेंडूमध्ये फक्त 7 धावा. सर कौतुकास्पद आहे सर, म्हणजे मॅच एवढी सोपी नाही ठेवली त्यांनी की हा 3 चौके आले ना आम्ही. बॉलिंग या संघाद्वारे झालेला आहे आणि जी मॅच हातातून चालली होती ती हातावर परत एकदा मॅच वरती एक ताबा घेण्याचा प्रयत्न, पण काही सांगू शकत नाही. 2 बॉल मध्ये जर 2 बाउंड्रीज मारल्या तर हा संघ परत विजयाच्या पार होऊ शकतो. कुणी काही होऊ शकतं. 3 ओव्हर आणि 19 धावा झालेल्या आहेत. 12 बॉल आणि 11 रन आहे आणि कंपल्सरी चेस आहे, हे लक्षात घ्यायचंय. कंपल्सरी चेस आहे आणि नो टाय, नो सुपर ओव्हर, नो बॉल आउट, ही कंपल्सरी चेसची आहे. 12 बॉल आणि 11 रन. सर 12 बॉल 11 रन हे टार्गेट पण सोपं आहे. ते आता रायझिंग वॉरियर्स किती अवघड करू शकतं ते आपल्याला पाहायचं आहे.
जर बॉलिंग थोडीशी नफीतुली बॉलिंग झाली आणि याच बरोबर जर फलंदाजांनी लक्ष देऊन जर एक एक रन जरी काढला आणि मिळेल चान्स तिथे जर बाउंड्री मारण्याचा प्रयत्न केला तर ही मॅच त्यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता 100% आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये जर एकही चूक न करता एकही झेल न सोडता जर नफीतुली बॉलिंग केली तर मॅच दुसऱ्या पारड्यात सुद्धा जाऊ शकते असं मला 100% वाटतंय. क्षेत्ररक्षणापेक्षा सर आता एक गोष्ट आणि टाइम संपलेला आहे, लवकरात लवकर चालू करायचं आहे आपल्याला. टाइम संपलेला आहे. सर्व डॉक्टर दीपक जाधव पाणी दिल्यानंतर रिटर्न डॉक्टर सूर्यकांत माने लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी तयारी करण्यात यावी कारण की वेळ अतिशय कमी आहे. याच्यानंतर मेल क्रिकेटच्या मॅचेस सुरू होणार आहेत. लवकरात लवकर अतिशय रोमांचकारी चौकार आणि षटकारांचा पाऊस थोड्याच वेळात तुम्हाला इथे बघायला मिळेल. मित्र हो, कुणी जाऊ नका. बारा सर 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 एक लक्षात घ्या सर, म्हणजे मला ते नाही माहिती तुमचा डिसिजन रिटायर हार्ड राहील पण तो फेअर डिसिजन राहणार. तुम्ही घ्या, नियम आहे, नियम घेऊ शकता. कुणाला चला बॉलरचं नाव सांगा. बॉलरचं नाव रुपाली जाधव आणि रिटायर्ड हार्डचा हा नियम. रिटायर्ड आउट. 12 बॉल आणि 11 रन पाहिजेत. 12 बॉल आणि 11. आणि मला वाटतं हा काहीतरी इथे थोडासा कोचनी घेतलेला निर्णय याच्यावरती थोडासा इथे प्रश्न निर्माण झालेला आहे. खेळ चालू राहू द्या, खेळ चालू राहू द्या. खेळामध्ये काही व्यत्यय येणार नाहीये. चला लक्ष देऊया. चौथं षटक. 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावांची गरज. सर एक लक्षात घ्या, रिटायर्ड हार्ड हा केलाय पण त्याच्यावरती बराच वाद नंतर तयार होणार आहे. बघूया काय होते, मारतोयत का नाही मारत. आणि हा अतिशय लूज बॉल टाकलेला आहे आणि वाईडचा हा इशारा पंचांद्वारे. आता मित्र 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू बघूया आणि सुंदरसं क्षेत्ररक्षण. 1 धाव संघासाठी मिळवलेली आहे. डॉक्टर कल्पना यांनी अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. रुपाली जाधव. आता 11 बॉल आणि 9 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत झालेली. यानंतर काय मॅच थोडीशी फलंदाजाच्या साईडनी वळताना आणि झुकताना दिसतीये परंतु मित्र क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. एक विकेट आणि मॅच कॅन टर्न. वेळ वाया घालवू नये कारण की वेळेला अत्यंत जास्त महत्व आहे. जे काही निर्णय असतील ते पटापट निर्णय घेण्यात यावे. 11 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. डॉक्टर प्रज्ञा वाघ यांनी परत मैदानात जायचंय कारण की जो रिटायर आउटचा निर्णय घेतला होता कोचनी घेतला होता, कॅप्टननी नाही. कॅप्टननी सांगितलेलं नाहीये, कोचनी सांगितलेलं आहे. मला वाटतं हाई जे काही मॅच मध्ये रोमांच अतिशय सुंदर प्रकारे चालू आहे. मला वाटतं रोमांच तिथे खुन्नस हा प्रकार मला थोडासा जास्त दिसतोय कारण की क्रिकेट मित्र आपण स्पोर्टी नेचरने खेळतोय, कुणीही विसरू नका. कारण की क्रिकेटमध्ये आपण एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत. जिंकणे हारणे हा प्रकार होतच राहील. फर्स्ट मॅच डोंट मेक इट ॲज अ खुन्नस, प्लीज प्ले इट ॲज अ जॉयफुल गेम. तर काहीतरी निर्णयांमध्ये काहीतरी ते गफलत होत आहे. कुठेतरी काहीतरी नियम मला वाटतं बांधलेले नाहीयेत.
चला वेळ वाया घालवू नका, नाही हॅलो हॅलो दोन्ही संघाला जर थोडासा- तुम्हाला हा प्लेअर आउट पाहिजे असेल तर त्याला स्टंप आउट किंवा रन आउट व्हायचं करावं लागेल. तो नियम कॅन्सल, कारण की ह्याच्यामुळे वाद होणार आहे. स्टंप आउट व्हा किंवा रन आउट व्हा. त्याच्यामध्ये तुमचा एक चेंडू हा माझ्या मते लूज होईल 100%. हा निर्णय सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. एक चेंडू तुमचा वाया जाईल गोलंदाजाचा. म्हणजे अरे पण एक रन काढला नव्हता. चला परत एकदा सुरू करूया हा क्रिकेटचा गेम. काही हरकत नाहीये, पहिली मॅच आहे. थोडस राईट लेफ्ट 19-20 चालतं. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. डॉक्टर प्रज्ञा वाघ यांना परत फलंदाजीसाठी बोलवलेलं आहे. काही हरकत नाहीये, नियमामध्ये थोडीशी वर खाली होत राहतं. बघूया, पहिलीच मॅच आहे. आता आपण बघूया की संघासाठी जिंकण्यासाठी 11 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 11 चेंडू 9 धावा. चला 11 चेंडू 9 धावांची गरज. डॉक्टर प्रज्ञा वाघ, लेट्स सी द बघूया काय होतंय. काहीतरी वेगळ्याच प्रकारची मॅच बघायला मिळती आहे. वाघ मॅडम आणि ओहो, हा एक कट आउटची मला वाटतं अपील पंचांकडे आलेली आहे. आता परत 10 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. चुरस होणारी ही मॅच. चेंडू 10 आणि धावा 9. पोटे मॅडमची सुंदरशी बॉलिंग आणि सुंदरसा मारलेला फटका, सुंदरसा क्षेत्ररक्षण आणि चौकार. हो, डॉक्टर प्रज्ञा वाघ यांनी या मॅचला अतिशय सिरियसली घेतलेला आहे आणि त्यांना संजीवनी मिळालेली आहे. काहीतरी संघाकडे जाऊन यांना संजीवनी मिळालेली आहे आणि परत एकदा संघामध्ये यांनी जो प्रवेश केलाय आणि हा परत मारलेला चौकार. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. चेंडू बाकी आहेत. सर, ज्या फलंदाजावरती टीमचा विश्वास नव्हता त्या फलंदाजांनी आज चौकार मारलाय. टीमसाठी ठरलेला सचिन तेंडुलकर, डॉक्टर प्रज्ञा वाघ. बघूया डॉक्टर पोटे काय करतायत. जर या बॉलला विकेट मिळाली तर परत एकदा गेम फिरकू शकतो. हो, सुंदरसा बीट झालेला आहे. 8 चेंडूंमध्ये संघाला 5 धावाची गरज आहे. अतिशय चुरशीचा होणारा सामना. कुठेही काही होऊ शकतो. एक जर षटकार मारला तर मॅच तिथेच संपू शकते आणि एक जर विकेट मिळाली तर मॅच परत पारडा बदलू शकते. बघूया, आणि हा परत कॅच होण्याची शक्यता, परंतु 1 धाव संघासाठी मिळालेली आहे आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावा. 7 चेंडू आणि 4 धावा. बघूया डॉक्टर पोटे या ओव्हरमध्ये या बॉलला काय करतायत. या बॉलला जर विकेट मिळाली तर परत एकदा मॅच मध्ये फिरकी बसू शकते. डॉक्टर जोशी, अजून एकही विकेट पडलेली नाहीये. सुंदरसे हे फलंदाजी करताना संघ. 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू. फक्त जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 4 धावांची गरज, सॉरी. आणि चौकार मारून मला वाटतं काय होतं बघूया. ओहो, आणि ही मॅच काबीज केलेली आहे, जिंकलेली आहे. अतिशय सुंदर. एकही जाऊ शकता एकही विकेट न गमावता सेल्फ रायझिंग स्टार यांनी ही मॅच जिंकलेली आहे. एकही विकेट न गमावता अतिशय सुंदरशी फलंदाजी. आणि बघूया आता मॅन ऑफ द मॅच कोण ठरतंय.
नाश्ता आणि चहाची व्यवस्था योगिता. झालेली आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला नाश्ता आणि चहाची व्यवस्था झालेली आहे. आणि या जी टीम झाली आहे, टीम जिंकलेली आहे DSSF रायझिंग यांनी जिंकलेले आहेत. आणि त्याचबरोबर